नमस्कार सर्वांना। आजचा आपला मिसलेनियस करंट अफेअर्सचा भाग 3 आहे। आजच्या भागामध्ये आपण अहवालांचा अभ्यास करणार आहोत। महत्त्वाचे अहवाल आणि प्रमुख नेमणुका यांचा अभ्यास आपण करणार आहोत। मग लगेच आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करतोय। आजचा आपला पहिला अहवाल कोणता आहे? निर्देशांक महिला व्यवसाय आणि कायदा निर्देशांक। महिला व्यवसाय आणि कायदा निर्देशांक वुमेन बिझनेस अँड द लॉ 2024 महिला व्यवसाय आणि कायदा निर्देशांक 2024। सुरुवातीला अशा प्रकारचा निर्देशांक जाहीर करणारी संस्था कोणती आहे? हे जागतिक बँकेचा अहवाल आहे, आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। मग या अहवालामध्ये भारत कुठे आहे, भारताबद्दल काही सूचना देण्यात आलेल्या आहेत का? जागतिक बँकेने काही सूचना केलेल्या आहेत का? जागतिक स्तरावर या अहवालामध्ये भारताचं स्थान कोणत्या ठिकाणी आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे। मग सुरुवातीला आपण म्हणतोय वुमेन बिझनेस अँड द लॉ 2024 हा कोणाचा अहवाल आहे? तर जागतिक बँकेचा आहे। कितवी आवृत्ती? 10वी आवृत्ती। आणि या अहवालामध्ये किती देशांचा विचार केला? 190 देशांचा विचार केला। 190 देशांमध्ये भारताचं स्थान कितवं आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। भारताचं स्थान 113व आहे। भारताला किती गुण मिळालेले आहेत? 74.4%। म्हणजे सुरुवातीलाच आपल्याला बरीचशी माहिती मिळून जाते की हा जो अहवाल आहे तो कोणाचा आहे हे कळालं आपल्याला। अहवालाची आवृत्ती 10वी हे कळालं। भारताचा क्रमांक आपल्याला कळालं की जागतिक स्तरावर किती देशांचा विचार केलाय, तर जागतिक स्तरावर 190 देशांचा विचार केलाय। मग त्या 190 देशांमध्ये किती देश, आपल्या भारताचं कितवं स्थान आहे? ते 113व स्थान हे लक्षात ठेवायचं। मग 113व स्थान मिळवताना भारताला किती गुण प्राप्त झाले? भारताला 74.4% गुण प्राप्त झालेले। तशा प्रकारे हा निर्देशांक आहे। ठीक आहे, इथपर्यंत आपल्या लक्षात आलं परीक्षेच्या दृष्टिकोनातून। आता या अहवालाचा आपण अभ्यास करूयात। म्हणजे सुरुवातीला या अहवालाचं जर महत्त्व आपण पाहिलं तर आपल्याला काय म्हटले जाते पहा, या निर्देशांकामध्ये महिलांसाठी प्रथमच कायदेशीर सुधारणा आणि वास्तविक परिणाम यांच्यातील अंतराचं मूल्यांकन केले गेलेलं आहे। हा जागतिक बँकेमार्फत सादर केला जाणारा अहवाल वुमेन बिझनेस अँड द लॉ 2024 जागतिक बँकेनं अहवाल जारी केलाय। 190 देशांचा विचार केलाय। 190 देशांमध्ये भारताचं स्थान 113व आहे। लक्षात आलंय? 10वी आवृत्ती या अहवालाची आपण असा विचार केला। आता पहिल्या स्थानी असलेले प्रथम 5 देश: बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी। प्रथम स्थानी असलेले 5 देश आपण म्हणतो बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी। लक्षात आलं? ठीक आहे। आता हा जो अहवाल जारी केला जातो याच्याशी संबंधित इंडिकेटर्स कोणते? कोणत्या निर्देशकाच्या आधारावर, कोणत्या इंडिकेटरच्या आधारावर हा अहवाल जारी केला जातो? म्हणजे भारताचं 190 देशांमध्ये 113व स्थान आहे। मग 190 देशांमध्ये भारताचं जर 113व स्थान असेल तर ते कशाच्या आधारावर ठरवलं? ह्या 10 इंडिकेटरच्या या निर्देशांकाच्या आधारावरती ठरवण्यात आलेलं आहे। किती निर्देशक आहेत पहा ह्याच्यामध्ये? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। सुरक्षा, गतिशीलता, कामाचं स्थान, वेतन, लग्न, पालकत्व, बालसंगोपन, उद्योजकता, मालमत्ता, पेन्शन, तर हे इंडिकेटर्स लक्षात दिले जातं। याच्यामध्ये स्त्रियांचं स्थान त्या त्या देशामध्ये कोणतं आहे हे विचार केलं जातं। या इंडिकेटरच्या बाबतीमध्ये स्त्रीला कोणता दर्जा त्या त्या देशामध्ये दिला गेलेला आहे याचा विचार केला जातो। मग असा 190 देशांचा विचार केला आणि त्या 190 देशांमध्ये भारताचं स्थान 113व आहे। लक्षात आलं? ठीक आहे, इथपर्यंत आपल्या लक्षात आलं। आता पहा, हा जो अहवाल आलाय त्याच्यामध्ये 2024 मध्ये भारताची स्थिती कोणती आहे हे आपल्याला अभ्यासावं लागेल, कारण ते विधानांच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातील। भारताचं स्थान कोणतं? या अहवालामध्ये आपण सुरुवातीलाच म्हटलं भारताला जे गुण मिळाले ते 74.4% आहेत। भारताचा जो क्रमांक आहे तो 113वा आहे। 190 देशांमध्ये भारताचा क्रमांक 113वा असलेला आपल्याला दिसतो। ठीक आहे, पहिली गोष्ट आपल्याला कळाली गुण किती आणि भारत कोणत्या स्थानावर आहे 190 देशांमध्ये। मग आता मागचे 2023चा जो असा अहवाल आला होता त्या अहवालाच्या तुलनेमध्ये या अहवालामध्ये भारताची स्थिती सुधारली आहे का घसरली आहे? दुसरा मुद्दा आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा।
भारताची स्थिती सुधारली का घसरली हे ते आपल्याला लक्षात येतं. 2023चा जर आपण विचार केला या अहवालाचा, तर त्या तुलनेमध्ये भारताची क्रमवारी याच्यामध्ये थोडी सुधारणा झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे आपली स्थिती सुधारलेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत. आपल्याला जर विधानामध्ये दिलं की मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या क्रमवारीमध्ये भारताची सुधारणा झालेली आहे या क्रमवारीमध्ये, तर विधान बरोबर आहे हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं. तिसरा मुद्दा आपण अभ्यासूया. अहवालाचा जर विचार केला तर पुरुषांच्या तुलनेमध्ये भारतात महिलांना फक्त 60% कायदेशीर अधिकार आहे असं जागतिक बँक म्हणते. जागतिक बँकेने जो अहवाल तयार केला, जागतिक बँक म्हणतात पुरुषांच्या तुलनेत भारतात महिलांना केवळ 60% कायदेशीर अधिकार आहेत, तरी सुद्धा प्रबळ आहेत महिला. आज अतुल सुभाष यांची जर स्टोरी ऐकली, सगळ्यांचं म्हणत नाही कारण, पण 60% कायदेशीर अधिकार आहेत. तो भाग आपण थोडासा बाजूला ठेवूयात, अभ्यासाचं सुरू करूयात आपण. अहवालानुसार जागतिक बँक काय म्हणते, तर पुरुषांच्या तुलनेमध्ये भारतात महिलांना फक्त 60% कायदेशीर अधिकार आहे असं जागतिक बँकेचं म्हणणं आहे. मग आपल्याला हे विधानामध्ये विचारते काय की पुरुषांच्या तुलनेत भारतात महिलांना केवळ 50%, 70%, 80%, तर 60% कायदेशीर अधिकार आहेत हे लक्षात ठेवायचे. तिसरं आपल्याला कळालं. शिवाय आता हे जे 60% कायदेशीर अधिकार आहेत, या 60% कायदेशीर अधिकारांचा विचार केला तर जागतिक सरासरी किती पहा, जागतिक सरासरीपेक्षा 4.2% कमी आहे. म्हणजे हे 60% कायदेशीर अधिकार जे आहेत ते जागतिक सरासरीपेक्षा कमी आहेत का जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहेत याचा आपल्याला विचार करायचा. मग हे जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे हे लक्षात ठेवायचं आहे. मग अशा प्रकारचं विधान आलं तर ते आपल्याला सोडवता आलं पाहिजे. ठीक आहे, पुढचं घेऊयात आपण. आणि भारतानं आपले जे शेजारचे दक्षिण आशियाई देश आहेत त्यांच्यापेक्षा चांगली कामगिरी केलेली आहे. आपल्या शेजारच्या देशांपेक्षा चांगली कामगिरी भारतानं केली आहे असं जागतिक बँक म्हणते. शिवाय दक्षिण आशियाई देशांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांना केवळ 45.9% कायदेशीर संरक्षण आहे, पण तेच संरक्षण भारतामध्ये 60%, म्हणजे आपल्या शेजारचे जे दक्षिण आशियाई देश आहेत त्यांच्यापेक्षा भारतानं चांगली कामगिरी केली आहे. पहा जागतिक बँक काय काय म्हणते ते लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे जागतिक बँकेनं भारतासंबंधी काय मतं व्यक्त केलेली आहेत आणि सूचना पण केलेत. अगोदर मतं काय आहेत, भारत कोणत्या स्थानावर आहे त्याचा विचार केला. आता मी एक गोष्ट सांगतो, थोडंसं चिंतन करा. भारताला किती गुण मिळालेत? 74.4% गुण मिळाले. किती देशांचा विचार केला? 190 देशांचा. 190 देशांमध्ये भारत कितव्या स्थानावरती आहे? 113व्या स्थानावरती आहेत. मग 2023च्या तुलनेमध्ये 2024चा जर विचार केला तर या क्रमवारीमध्ये भारतानं सुधारणा केली का घसरण केली? भारतानं सुधारणा केली. त्याच्यानंतर आपण म्हटलं जागतिक बँक म्हणते पुरुषांच्या तुलनेमध्ये भारतात महिलांना फक्त 60% कायदेशीर अधिकार आहेत असं म्हणते, म्हणजे समानता नाही असं जागतिक बँकेला म्हणायचं. ठीक आहे. आणि हे जे 60% कायदेशीर अधिकार आहेत याची तुलना जागतिक सरासरीशी केली तर ते 4.2% पेक्षा कमी अधिकार भारतामध्ये आहेत हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे जागतिक स्तरावरती पुरुषांच्या तुलनेत महिलांना किती टक्के कायदेशीर अधिकार आहेत? जागतिक स्तरावरती महिलांना पुरुषांच्या तुलनेमध्ये 64.2% कायदेशीर अधिकार आहेत आणि भारतामध्ये ते 60%, म्हणजे जागतिक सरासरी पेक्षा भारतामध्ये 4.2% कमी अधिकार स्त्रियांना असलेले दिसत आहेत. पण आपल्या शेजारच्या दक्षिण आशियाई देशांचा जर आपण विचार केला तर भारताने चांगली कामगिरी केली. पण कारण भारतामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांना 60% कायदेशीर अधिकार आहेत, तर दक्षिण आशियाई देशांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांना 45.9% कायदेशीर संरक्षण आहे. लक्षात आलं? इथपर्यंत मुद्दे आहे की भारताची स्थिती काय आहे या अहवालामध्ये हे तुम्हाला स्पष्टपणे कळेल. ठीक आहे. जागतिक बँकेने एक शिफारस केली. मग जागतिक बँक म्हणते ठीक आहे, चांगली प्रगती आहे तुमची, पण काही आमच्या शिफारशी त्या जर तुम्ही सुधारल्या तर कदाचित ही जी क्रमवारी ती सुधारू शकेल. मग जागतिक बँक काय म्हणते ते आपण पाहूयात. भारतामध्ये
समान कामासाठी समान वेतन बंधनकारक केलं पाहिजे, अनिवार्य केलं पाहिजे. म्हणजे महिला असो पुरुष असो, जर समान काम करत असेल तर समान कामासाठी समान वेतन मिळालं पाहिजे. दुसरं गोष्ट, जागतिक बँक म्हणते महिलांना पुरुषांच्या बरोबरीने काम करू दिलं पाहिजे. महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं औद्योगिक नोकऱ्यांमध्ये सहभागी होण्यास सक्षम केलं पाहिजे. तशा प्रकारे जागतिक बँकेने शिफारस केली. म्हणजे सुरुवातीला जागतिक बँक सांगते की या अहवालामध्ये भारताची स्थिती जागतिक स्तरावरती काय आहे आणि ही जर तुम्हाला सुधारायची असेल तर एक जागतिक बँक शिफारस पण करते की तुम्ही काय करा की भारतात समान कामासाठी समान वेतन अनिवार्य करा, किंवा महिलांना पुरुषांच्या बरोबरीने काम करू द्या, महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं औद्योगिक नोकऱ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी सक्षम केलं पाहिजे. तशा प्रकारे जागतिक बँकेनं सूचना आपल्या भारताला केलेल्या आहेत. जागतिक बँकेची शिफारस काय लक्षात आलं. आता इथपर्यंत आपण अभ्यासला. आता महिलांची जागतिक स्थिती आपण पाहूया. आतापर्यंत आपण महिलांची भारतातील स्थिती आणि भारताबद्दल केलेल्या सूचना हे आपण पाहिलं जागतिक बँकेनं. आता जागतिक स्तरावर महिलांची काय स्थिती आहे, काय सांगितलंय. या अहवालानुसार महिलांना पुरुषाकडून मिळणाऱ्या कायदेशीर अधिकारापैकी 2/3 किंवा 64% कमी अधिकार आहेत. 2/3 पेक्षा कमी अधिकार आहेत असे सांगतात. म्हणजे आपल्याला विधानामध्ये जर डायरेक्ट विचारलं की या अहवालानुसार महिलांना पुरुषांकडून मिळणाऱ्या कायदेशीर अधिकारांपैकी 2/3 पेक्षा कमी अधिकार आहेत किंवा 64% कमी अधिकार आहेत. लक्षात आलं. 64% अधिकार आहेत हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जागतिक बँकेचा काय विचार आहे, महिलांचा जर सहभाग मिळाला तर काय होईल, जागतिक जीडीपी 20% पेक्षा अधिक वाढू शकते असे जागतिक बँक म्हणते. महिलांचा जर सहभाग पूर्णपणे मिळाला, महिलांना जर पूर्णपणे कायदेशीर अधिकार प्राप्त झाले तर यामुळे काय होईल, जागतिक जीडीपी वाढू शकेल. आणि जागतिक बँक एवढं पण सांगते की हा जागतिक जीडीपी किती वाढू शकेल, तर जागतिक जीडीपी 20% जास्त वाढू शकेल असं जागतिक बँकेचं म्हणणं आहे. शिवाय जागतिक बँक असंही म्हणते एवढंच नाही होणार तर आणखी काय होईल, पुढच्या दशकापर्यंत जागतिक विकासदर दुप्पट सुद्धा होईल. तशा प्रकारे महिलांच्या जागतिक स्थितीबद्दल सांगितलं जात आहे. लक्षात आलं. आता निष्कर्ष काय आहेत पहा. निष्कर्ष आपण पाहूयात. या अहवालामध्ये महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकला गेलेला आहे. साहजिकच आहे, कायदेशीर अधिकार कमी आहेत, मग महिलांना ते अधिकार दिले पाहिजेत. मग या अहवालामध्ये महिलांना जी आव्हानं भेडसावतात किंवा समोर येतात, ज्या ज्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं त्याच्यावरती प्रकाश टाकलाय. आणि उदाहरणार्थ वेतन आणि सेवानिवृत्तीच्या वयातील असमानता हे सांगितलं गेलेलं आहे. तर या अहवालामध्ये काय सांगितलंय, महिलांचं सक्षमीकरण करता आलं पाहिजे, महिलांना पुरुषांच्या बरोबरीनेच कायदेशीर अधिकार देता आले पाहिजे. मग त्यासाठी कायदे सुधारणं आणि सार्वजनिक धोरणं बनवणं याच्यावरती भर दिला पाहिजे. लक्षात आलं. हा अहवाल आहे. आता भारतातील महिलांची स्थिती आपण म्हटलं 2024 मध्ये आपल्याला 113वा रँक मिळाला, 23 मध्ये 126वा रँक होता. म्हणजे आपण किती रँकने प्रगती केली, 13 रँकने प्रगती केली 2023च्या तुलनेत 2024 मध्ये. म्हणजे सुधारणा झाली आहे. हे आपण जे सुरुवातीला अभ्यासलं ते इथे दिसत आहे. 2022 मध्ये भारताचा 125वा क्रमांक होता, 2021 मध्ये 122 क्रमांक होता. तशा प्रकारे भारतातील महिलांची स्थिती व्यवसाय आणि कायदा अहवालानुसार जागतिक बँकेचा हा अहवाल आहे. आता प्रश्न कसा जरी आला तर तुम्हाला तो सोडवता येणार आहे. संभाव्य प्रश्न कसा असेल पहा. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक बँकेच्या महिला व्यवसाय आणि कायदा अहवाल 2024 मध्ये भारताचा रँक कितवा, 122, 125, 126, 113. कितवा रँक आहे आपण अभ्यासला, 113. 190 देशांमध्ये 113वा रँक. संपूर्ण अहवाल समजला. हा अहवाल जागतिक बँकेचा अहवाल आहे. याच्यावरती प्रश्न विचारू शकतील, मग हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं. पुढच्या अहवालाकडे आपण जाऊयात. आता पुढचा अहवाल आहे राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2023, स्टेट एनर्जी एफिशियन्सी इंडेक्स 2023. कोणी जारी केलाय? ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी, ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था आहे.
या संस्थेनं हा अहवाल जाहीर केला आहे. राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2023 स्टेट एनर्जी एफिशियन्सी इंडेक्स 2023. सुरुवातीला आपण विचारलं की अहवाल कोणी जारी केलाय. सार्वजनिक संस्था आपण म्हणतोय, ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी न अहवाल जारी केलाय. कोणाच्या सहकार्यानं अहवाल जारी केलाय? सहकार्य अलायन्स फॉर अन एनर्जी एफिशियंट इकॉनॉमी AEE याच्या सहकार्याने अहवाल जारी केलाय. म्हणजे राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2023 हा कोणी जारी केला? BEE ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी कोणाच्या सहकार्याने? AEE च्या अलायन्स फॉर अन एनर्जी एफिशियंट इकॉनॉमीच्या सहकार्याने सुरू केला, सहकार्याने तयार केला. आवृत्ती ही 5वी आहे. आता हा जो अहवाल आहे किती इंडिकेटरच्या आधारे निर्माण करण्यात आला आहे? हा जो अहवाल आहे लक्षात ठेवायचं 65 इंडिकेटर्स आहेत. 65 निर्देशांकांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. लक्षात आलं? कोणी, कोणाच्या सहकार्यानं आणि किती इंडिकेटरच्या आधारे? 65 इंडिकेटरच्या आधारे हा अहवाल तयार केलेला आहे. ठीक आहे. मग भारतातील सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या कामगिरीचं मूल्यांकन या अहवालामध्ये करण्यात आलेलं आहे. पुढचा मुद्दा. ठीक आहे. या अहवालामध्ये कोणत्या राज्याचं, कोणत्या संघ राज्य प्रदेश, संपूर्ण भारतामधील जी राज्य आहेत, संपूर्ण भारतामधील जी संघ राज्य आहेत त्या सगळ्यांचं या अहवालामध्ये मूल्यांकन केलं गेलेलं आहे. आता पहा, हे मूल्यांकन कसं केलं जातं पहा. गुणात्मक, परिणामात्मक, परिणाम आधारित सूचक उपाय यांचा वापर करून मूल्यांकन केलं जातं. ते कसं केलं जातं ते आपण पाहूयात. आता आपण म्हणतोय आपल्या देशामधील सगळे पूर्ण राज्य आणि सगळी संघराज्य प्रदेश या सगळ्यांचं मूल्यांकन केलं जातं. आता हे मूल्यांकन करत असताना त्यांचं मूल्यांकन कसं केलं जातं, त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं, तर एकूण गुणांवर आधारित वर्गीकरण केलं जातं. त्यांचं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या एकूण गुणांवर आधारित वर्गीकरण केलं जातं. कसं? 60 फ्रंट रनर, 60 पेक्षा जास्त गुण असणारे, अचिव्हर 50 ते 59.75 गुण असणारे, कंटेंडर स्पर्धक 30 ते 49.75 गुण असणारे आणि एस्पिरंट 30 गुण असणारे, 30 पर्यंत गुण असणारे. तर अशा प्रकारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचं वर्गीकरण केलं जातं. इथंपर्यंत लक्षात आलं. आता थोडीशी रिव्हिजन करा. आपण म्हटलं की राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2023 स्टेट एनर्जी एफिशियन्सी इंडेक्स 2023 कोणी जाहीर केलंय? आपण म्हटलं ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत एक संस्था आहे, तिचं BEE ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी असं नाव आहे. कोणाच्या सहकार्यानं हे तयार केलंय? AEE अलायन्स फॉर अन एनर्जी एफिशियंट इकॉनॉमीच्या सहकार्यानं तयार केलाय. आवृत्ती 5वी. किती इंडिकेटरच्या आधारे हा अहवाल निर्माण करण्यात आलाय? 65 इंडिकेटरच्या आधारे हा अहवाल निर्माण करण्यात आलाय. आणि मग या अहवालामध्ये काय केलं जात आहे? तर या अहवालामध्ये भारतामध्ये जेवढी राज्य आहेत, जेवढे संघ राज्य प्रदेश आहेत त्यांचं मूल्यांकन केलं जातं. हे मूल्यांकन कशाच्या आधारावर केलं जातं? गुणांच्या आधारावरती केलं जात आहे. मग त्याच्यामध्ये फ्रंट रनर मध्ये जी राज्य आहेत, 60 पेक्षा जास्त गुण असणाऱ्या राज्यांचा समावेश फ्रंट रनर मध्ये होईल. अचिव्हर मध्ये 50 किंवा 59.75 एवढे गुण असणाऱ्यांचा समावेश अचिव्हर मध्ये होईल. कंटेंडर मध्ये 30.49 ते 75, 30 ते 49.75 गुणांचा समावेश असणाऱ्या राज्यांचा संघ राज्य प्रदेशांचा समावेश आणि एस्पिरंट मध्ये 30 पर्यंत गुण असणाऱ्या राज्यांचा संघ राज्य प्रदेशांचा समावेश आहे. आता हे मूल्यांकन कसं केलंय त्याचा आपण विचार करूया. ठीक आहे. हे पहा, स्टेट एनर्जी एफिशियन्सी इंडेक्स 2024 चा आपण विचार करतोय. आता हे BEE या संस्थेनं हा अहवाल जाहीर केलाय. आपण सुरुवातीला पाहिलं ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था हे आपण पाहिलं, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. कधी? 1 मार्च 2024 रोजी नवी दिल्ली येथे 22वा स्थापना दिवस साजरा केला गेला. 1 मार्च 2024 ला नवी दिल्लीला 22वा स्थापना दिवस साजरा केला गेला. ह्या तारीख चुकवतील, 1 ची 2 करतील, 2 ची 3 करतील किंवा 5 पण करतील. तर 1 मार्च 2024 ला नवी दिल्ली येथे 22वा स्थापना दिवस साजरा केला यांनी, हे लक्षात ठेवायचं. आता पहा,
फ्रंट रनर मध्ये कोणती राज्य सर्वात जास्त गुण फ्रंट रनर? कर्नाटक स्कोर 86.5, आंध्र प्रदेश 83.25, त्यानंतर हरियाणा, केरळ, महाराष्ट्र, पंजाब आणि तेलंगणा. पहिलं राज्य कोणतं आहे उत्कृष्ट कामगिरी करणारं या निर्देशांकामध्ये? अचीवर फ्रंट रनर गटामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य कोणतं आहे? कर्नाटक राज्य. कर्नाटक नंतर आंध्र प्रदेश आहे, त्यानंतर हरियाणा, केरळ आणि 5व्या क्रमांकावरती महाराष्ट्र, 6वा पंजाब, 7वा तेलंगणा. अचीवर मध्ये कोणती राज्य समावेश आहेत? आसाम आणि उत्तर प्रदेश. कंटेंडर मध्ये कोणती? गोवा, झारखंड, तामिळनाडू. आणि एस्पिरंट म्हणजे ज्या राज्यांनी सुधारणा केलेली आहे तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि हरियाणाचा समावेश आहे. मग हे महत्वाचं आहे का? महत्वाचं आहे, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग कसं लक्षात ठेवाल? फ्रंट रनर मध्ये आपण म्हणतोय दोन्ही दक्षिणेकडची राज्य आहेत लागोपाठ, कर्नाटक, आंध्र प्रदेश. KGF पिक्चर लक्षात ठेवा, कर्नाटकचाच होता तो. तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशाचा आत्ताचा पिक्चर कुठला आपल्याला? पुष्पा 2. तर हे असं थोडंसं लक्षात ठेवलं की तुमच्या लक्षात आलं की फ्रंट रनर मध्ये पहिली दोन राज्य कोणती आहेत? कर्नाटकला 86.5 गुण आहेत, आंध्र प्रदेशला 83.25 गुण आहेत. आणि त्यानंतर हरियाणा, केरळ, 5व्या क्रमांकावर महाराष्ट्र, 6वा पंजाब, 7वा तेलंगणा. अचीवर मध्ये कोणती राज्य आहेत? आसाम, उत्तर प्रदेश. आता याच्यामध्ये काय पहा, आसाम उत्तर प्रदेश मध्ये अचीवर मध्ये AU असं ठेवा लक्षात. आसाम उत्तर प्रदेश, आसाम उत्तर प्रदेश. कंटेंडर गोवा, झारखंड, तामिळनाडू. एस्पिरंट इच्छुक मध्ये विचारले जाते महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांनी सुधारणा केली, ते पुढे पाहूया. तशा प्रकारे हे राज्य आणि संघ राज्य प्रदेशांचं मूल्यांकन करण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. आता महत्व काय पहा. काय हा जो अहवाल आहे या अहवालामध्ये राज्य आणि संघ राज्य प्रदेशांचं मूल्यांकन केलं जातं आपण म्हटलं. मग या मूल्यांकनामधून काय लक्षात येतं? तर राज्यस्तरीय ऊर्जा कार्यक्षमतेची जी धोरणं आहेत, जी कार्यक्रम आहेत, त्या संबंधित जर काही उणिवा असतील तर त्या ओळखल्या जातात आणि त्या उणिवा दूर करता येतात. तर हे महत्व आहे, लक्षात आलं. राज्यस्तरीय ऊर्जा कार्यक्षमतेची जी धोरणं आखलेली, जे कार्यक्रम आहेत, त्याच्या संबंधित जर काही उणिवा असतील त्या उणिवा शोधणं आणि त्या दूर करणं हे महत्वाचं काम केलं जातं. शिवाय हवामानामधील बदल कमी करण्यासाठी, ऊर्जा सुरक्षा साध्य करण्यासाठी, अक्षय ऊर्जा पूरक करण्यासाठी हे सर्वोत्तम आणि स्वच्छ साधन मानलं गेलेलं आहे. हे याचं महत्व आहे. आता हे जे मूल्यमापन आहे ते 7 भागामध्ये वितरित केले जातं. म्हणजे मूल्यमापन कशाच्या आधारावर? आपण म्हटलं राज्य आणि संघ राज्य प्रदेशांचं मूल्यांकन केलं जातं. मूल्यांकन कशाच्या आधारावर केलं जातं? इमारती, उद्योग, नगरपालिकाच्या सेवा, वाहतूक, कृषी, वीज वितरण कंपन्या, क्रॉस सेक्टर उपक्रम. तर हे मूल्यांकन, हे मूल्यमापन 7 भागांमध्ये वितरित केलेलं आहे. किती भागांमध्ये वितरित केलेलं आहे मूल्यांकन? 7 भागामध्ये. कोणते 7 आहेत? इमारती, उद्योग, नगरपालिकांमार्फत दिलेल्या सेवा, वाहतूक, कृषी, वीज वितरण कंपन्या, क्रॉस सेक्टर उपक्रम. तर या 7 भागांमध्ये वितरित केलेलं आपल्याला दिसून येतं. तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. हे 7 भाग इथे तुम्हाला दिसतात. हे 7, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, हे 7 भाग डिस्काउंट. आता जे आपण 7 भाग अभ्यासले ते 7 भाग तुम्हाला नोट्समध्ये हे तक्ता पण मी दिला. सेक्टर्स कोणते आहेत? तर हे सेक्टर्स आहेत: इमारती, उद्योग, नगरपालिका सेवा, वाहतूक, कृषी, वीज वितरण कंपन्या, क्रॉस सेक्टर उपक्रम. लक्षात आलं? हे 7 भागामध्ये वितरित केले जाते हे मूल्यमापन, हे लक्षात ठेवायचं. आता राज्यांची प्रगती, आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे काही मुद्दे इथं आपल्याला मिळतात. कर्नाटक राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक याच्यामध्ये 2023 मध्ये 100 पैकी 86.5 गुणांसह अव्वल कामगिरी करणारं राज्य आपण सुरुवातीलाच पाहिलं. कर्नाटक नंतर काय म्हटलं होतं आपण? कर्नाटक KGF असं म्हटलं होतं. आंध्र प्रदेश पुष्पा 2. तसं कर्नाटक आंध्र प्रदेश एका पाठोपाठ आहे. ठीक आहे. कर्नाटक राज्यानं काय केलंय पहा, कशाच्या बाबतीमध्ये महत्वपूर्ण उपाययोजना केल्यात. कर्नाटक राज्यानं इमारती, उद्योग, वाहतूक, कृषी आणि नगरपालिका सेवांमध्ये
एकच सक्रिय ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा कार्यक्षमता धोरण यासह महत्वपूर्ण उपाययोजना अंमलात आणलेल्या आहेत. त्याच्यामुळे कर्नाटक राज्य अग्रेसर आहे, अव्वल आहे. राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांकामध्ये अव्वल कामगिरी करणारं राज्य कोणतं आहे? कर्नाटक आहे. ठीक आहे, पहिली आपल्याला कळालं हे कर्नाटक आहे. त्याच्यानंतर दुसरं राज्य आपण पाहिलं तर 100 पैकी 83.25 गुणांचं आंध्र प्रदेश हे राज्य दुसऱ्या क्रमांकावरती येतं. आता काही विशेष तथ्य आपल्याला पाहिजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. या निर्देशांकात हा जे राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक आहे ते 2021-22च्या तुलनेत 15 राज्यांनी त्यांचे गुण सुधारले. किती राज्यांनी गुणांमध्ये सुधारणा केली? 2021-22च्या तुलनेत आत्ताच्या राज्य ऊर्जा निर्देशांकामध्ये, राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांकामध्ये किती राज्यांनी त्यांचे गुण सुधारलेत? किती राज्यांनी सुधारलेत? 15 राज्यांनी त्यांचे गुण सुधारलेत. हे विधानामध्ये जर विचारलं तर माहिती पाहिजे. विशेष तथ्य हे एक पहिलं विशेष तथ्य आपल्याला कळालं की 15 राज्य असे आहेत की 15 राज्यांनी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये त्यांचे गुण सुधारलेत. 21-22च्या तुलनेमध्ये 23 मध्ये त्यांचे गुण सुधारलेले दिसतात. ठीक आहे. विशेष म्हणजे 4 राज्य सांगितले गेलेले. आता विशेष कोणत्या 4 राज्यांनी त्यांचे गुण सुधारलेले आहेत? कोणत्या? 10 पेक्षा जास्त गुण त्यांनी सुधारलेले आहेत 4 राज्यांनी. कोणते 4 राज्य आहेत पहा? गोवा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि हरियाणा. यांनी काय केलंय? राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक वर्ष 2021-22च्या तुलनेमध्ये 10 पेक्षा जास्त गुणांनी सुधारणा केली आहे. लक्षात आलं? तर हे विशेष सुधारणा करणारी राज्य कोणती होती? गोवा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि हरियाणा होती. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि सुधारण्याच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम राज्य कोणती आहेत? तर महाराष्ट्र आणि हरियाणा. सुधारण्याच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम राज्य कोणती? महाराष्ट्र आणि हरियाणा. तर हे पॉइंट्स जर लक्षात केले तर राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक कसाही प्रश्न विचारला तर तुम्हाला सोडवता येणार. तर इथपर्यंत आपण पाहिलं. हे झाले विशेष तथ्य. आणि सगळ्यात महत्वाचं, ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीची 2024ची थीम कोणती आहे? तर भारतामध्ये विद्युतीकरण आणि डिकार्बोनायझेशनद्वारे ऊर्जा संक्रमण करणं ही थीम आहे. म्हणजे थीम जर विचारली तर ही थीम लक्षात ठेवायची. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी बीन काय केलंय? जाहीर केलाय. ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था आहे. राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक जाहीर कोणी केला? ते येणे बीन, ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी. मग त्याची 2024ची थीम कोणती आहे हे पण आपल्याला विचारलं जाईल. तर भारतात विद्युतीकरण आणि डिकार्बोनायझेशनद्वारे ऊर्जा संक्रमण ही तिची थीम आहे. लक्षात आलं? आता एकदा हा अहवाल आपण पाहून घेऊ आणि त्याच्यावरचे प्रश्न पाहूया. पहा काय काय पाहिलं आपण या अहवालामध्ये. याला आपण म्हटलं राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2023 स्टेट एनर्जी एफिशियन्सी इंडेक्स. सुरुवातीलाच आपण म्हटलं बीई जाहीर करणारी संस्था ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येते. कोणाच्या सहकार्यानं? AEEE अलायन्स फॉर अन एनर्जी एफिशियंट इकॉनॉमीच्या सहकार्यानं. किती इंडिकेटरच्या साहाय्यानं या अहवालाची निर्मिती करण्यात आलेली? 65 इंडिकेटरच्या आधारे. काय केलं याच्यामध्ये? देशातली जेवढी राज्य आहेत, जेवढी संघराज्य प्रदेश आहेत त्यांचं मूल्यांकन केलंय. कशाचं मूल्यांकन केलेलं आहे? कशाच्या आधारावर? तर एकूण गुणांच्या आधारावरती मूल्यांकन केलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये फ्रंट रनर, अचिव्हर, कंटेंडर, एस्पिरंट अशा प्रकारे त्यांचं वर्गीकरण आपल्याला केलेलं दिसतं. याच्यामध्ये आपण असंही म्हटलं की ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी ना 1 मार्च 2024ला नवी दिल्ली येथे आपला 22वा स्थापना दिवस साजरा केलाय. त्याच्यानंतर आपण म्हटलं फ्रंट रनर मध्ये पहिली सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी राज्य कोणती आहेत? आपल्या लक्षात आलं. पहिलं कर्नाटक, दुसरं आंध्र प्रदेश, हरियाणा, केरळ, 5वं महाराष्ट्र आहे. हे लक्षात ठेवा. तर अचिव्हर मध्ये आसाम आणि उत्तर प्रदेश, कंटेंडर मध्ये गोवा, झारखंड, तामिळनाडू, एस्पिरंट मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा. महत्व काय आपण म्हटलं? याच्यामुळे काय होईल की राज्यस्तरावर जी ऊर्जा कार्यक्षमतेविषयी धोरणं, जी कार्यक्रम आहेत ते राबवत असताना त्याच्यामध्ये जर काही उणिवा असतील तर त्या उणिवा ओळखायच्या आणि त्या उणिवा दूर करायच्या.
हे याचं महत्व आहे. शिवाय काय करायचंय, जागतिक तापमान वाढतंय का, जागतिक तापमानामुळं एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय, काही देश बुडण्याच्या मार्गावरती आहेत, समुद्राची पातळी वाढत चालली. मग हा हवामानामध्ये जो बदल होतोय तो बदल कमी करण्यासाठी आणि ऊर्जा सुरक्षा साध्य करण्यासाठी आपण काय करतोय, अक्षय ऊर्जा पूरक करण्यासाठी हे सर्वोत्तम आणि स्वच्छ साधन मानलं गेलेलं आहे. हे याचं महत्व आहे. हे कशाच्या आधारावर तयार केले जाते, कशाच्या आधारावर गुण दिले जात आहेत, तर इमारती, उद्योग, नगरपालिकांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा, वाहतूक, कृषी, वीज वितरण कंपन्या, क्रॉस सेक्टर उपक्रम, हे मूल्यमापन जे केलं जातं हे 7 भागांमध्ये हे मूल्यमापन वितरित केले जातं आणि याच्या आधारावरती गुण दिले जात आहेत. त्याच्यानंतर आपण हे पण पाहिलं की राज्यांची प्रगती कशी आहे. मग आपल्या लक्षात आलं कर्नाटक राज्य हे 86.5 गुणांसह अव्वल कामगिरी करणारे राज्य आहे. त्याच्यानंतर कर्नाटक नंतर 83.25 गुणांसह आंध्र प्रदेश दुसऱ्या क्रमांकावरती असणारे राज्य. याच्यामध्ये महाराष्ट्र 5व्या क्रमांकावरती आहे. ठीक आहे. विशेष तथ्य आपण पाहिली, त्या तथ्यामध्ये आपण पाहिलं या निर्देशांकामध्ये राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक जो 2021-22 होता त्याच्या तुलनेमध्ये आता 2023 मध्ये 15 राज्यांनी त्यांचे गुण सुधारलेले आहेत, प्रगती केलेली आहे. विशेष म्हणजे 4 राज्य सांगितलेत, गोवा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि हरियाणा यांनी काय केलंय, राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांकानुसार 2021-22च्या तुलनेमध्ये 10 पेक्षा जास्त गुणांनी सुधारणा केली. आपल्याला विचारते 10 पेक्षा जास्त गुणांनी सुधारणा करणारी राज्य कोणती आहेत, गोवा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि हरियाणा आहेत. त्यानंतर आपण म्हटलं सुधारणेच्या दृष्टीनं सर्वोत्तम राज्य म्हणून कोणत्या राज्यांच्या विषयी सांगण्यात आलेला आहे, तर महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्याविषयी सांगितलेलं आहे. लक्षात आलं. आणि आपण शेवटी पाहिलं ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीची 2024ची थीम कोणती आहे, तर भारतात विद्युतीकरण आणि डिकार्बोनायझेशन, ऊर्जा संक्रमण ही थीम आहे. आता प्रश्न पहा, संभाव्य प्रश्न. राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक वर्ष 2023च्या संदर्भात खालील विधान विचारात घ्या. हा निर्देशांक 1 मार्च 2024 रोजी ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीच्या 24व्या स्थापना दिनी साजरा करण्यात आला. चुकलं, इथे आपण 1 मार्च म्हटलं होतं आणि किती म्हटलं होतं पहा. कसा प्रश्न विचारला आणि कसा प्रश्न विचारला जाईल ते लक्षात घ्या. या ठिकाणी आपण काय म्हटलं होतं पहा, 1 मार्च 2024 नवी दिल्ली ते 22वा स्थापना दिवस. कसा प्रश्न विचारला लक्षात आलं, तशा प्रकारे लक्ष ठेवायचं. 1 मार्च 2024 म्हणजे आपल्या पहिलं विधान चुकलं हे आपल्या लक्षात येत आहे. इथे 3 मार्च आणि 24वा म्हटलंय, 22वा म्हणायला पाहिजे होतं. हे दोन्ही चुकलेलं म्हणजे हे विधान चुकलेलं आहे. आता प्रश्न काय विचारलाय ते अगोदर लक्षात घ्या. पहिल्यांदा विधान विचारात घ्यायचे. पहिलं विधान चुकलंय. दुसरं विधान हे राज्यांमध्ये ऊर्जा कार्यक्षमतेच्या अंमलबजावणीच्या वार्षिक प्रगतीचं मूल्यांकन करतंय का. आपण काय म्हटलं, सर्व राज्य आणि संघराज्य प्रदेशांचं वार्षिक प्रगतीचं मूल्यांकन या अहवालाच्या आधारे केलं जात आहे, म्हणजे हे विधान मात्र बरोबर आहे. त्यानंतर पहा 100 पैकी 86.5 गुणांसह कर्नाटक या निर्देशांकात अव्वल कामगिरी करणारे राज्य. आपल्या लक्षात आलं, हे पण विधान बरोबर आहे. आता आपल्याला काय विचार, वरीलपैकी किती विधानं बरोबर आहेत हे विचारलंय. कोणतं विधान बरोबर आहे हे विचारलेलं नाहीये. घाईत प्रश्न व्यवस्थित वाचायचा. किती विधान आहेत, 2 विधान. आता तुम्ही विचार कराल की ऑप्शन नाहीच, पण विचारलंय काय, वरीलपैकी किती विधानं बरोबर आहेत, 2च विधानं बरोबर आहेत, म्हणजे फक्त 2 विधानं बरोबर आहेत हे आपलं उत्तर आहे. लक्षात आलं. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल, मग आपण सावध असणं गरजेचं आहे प्रश्नाच्या बाबतीमध्ये. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर अजून प्रश्न पहा, हे थोडासा वेगळा मी तुम्हाला दिला, माहिती असावा. UPSCला 2016ला अशा प्रकारे प्रश्न येऊन गेला. असा जर आला तर तुम्हाला माहिती असावं की खालीलपैकी कोणत्या घटकावर तुम्हाला ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी स्टार लेबल सापडेल. स्टार लेबल त्याच्यामध्ये काय काय सांगितलंय पहा, छताचे पंखे, इलेक्ट्रिक गिझर, ट्यूबलर, फ्लोरेसेंट दिवा. तर आपलं उत्तर आहे तिन्ही पण. हे लक्षात ठेवायचं. कोणत्या घटकावर तुम्हाला ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी स्टार लेबल सापडतंय, तर हे पण लक्षात ठेवा. स्टार लेबल कोणत्या घटकावरती सापडतंय
छताचे पंखे, इलेक्ट्रिक गिझर, ट्यूबलर, फ्लोरोसेंट दिवा असं जर उत्तर आलं तर हे पण तुम्हाला लिहिता येईल. लक्षात आलं. पुढे जाऊयात आता. आपला पुढचा निर्देशांक महत्वाचा निर्देशांक आहे जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक. याला ग्लोबल इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडेक्स 2024 असं म्हणतात. जाहीर करणारी संस्था US चेंबर ऑफ कॉमर्स आहे. कोणी जाहीर केला? जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक कोणी जाहीर केला? US चेंबर ऑफ कॉमर्सने जाहीर केला. 12वी आवृत्ती, भारताचा क्रमांक 42 आहे. 55 देशांचा विचार करण्यात आला या निर्देशांकामध्ये. त्या 55 देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं. भारताचा क्रमांक 42 आहे. भारताला एकूण किती गुण प्राप्त झालेत या निर्देशांकामध्ये? 38.64% गुण प्राप्त झालेत. 2023 मध्ये सुद्धा भारत 42व्या स्थानी होता आणि 2024 मध्ये सुद्धा भारत 42व्या स्थानी आहे. लक्षात आलं? ठीक आहे. जागतिक बौद्धिक संपदा दिवस दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो? जागतिक बौद्धिक संपदा म्हणून कोणता दिवस दरवर्षी साजरा केला जातो? 26 एप्रिल. काही दिवस असे पण लक्षात ठेवा. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक संपदा दिवस दरवर्षी 26 एप्रिलला साजरा केला जातो. तर अशा प्रकारे जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक लक्षात आला. ग्लोबल इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडेक्स 2024 जाहीर करणारी संस्था कोणती? US चेंबर ऑफ कॉमर्स. आवृत्ती 12वी. किती देशांचा विचार केलाय? 55 देशांचा विचार केलाय. 55 देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा? 42वा आहे. भारताला एकूण किती गुण प्राप्त झालेत? 38.64 गुण प्राप्त झालेत. आणि 2023 मध्ये सुद्धा भारत 42व्या स्थानी, म्हणजे 23 मध्ये पण 42व्या स्थानी आणि 24 मध्ये पण 42व्या स्थानी आहे. आणि आपण हे पण लक्षात ठेवा, जागतिक बौद्धिक संपदा दिवस कोणता दिवस दरवर्षी जागतिक बौद्धिक संपदा दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 26 एप्रिल हा दिवस साजरा केला जातो. हे लक्षात ठेवा. लक्षात आलं? आता पहिले 5 देश अमेरिका, दुसरा UK, तिसरा फ्रान्स, चौथा जर्मनी, पाचवा स्वीडन. हे ओळीने 5 देश. प्रथम क्रमांकावरती कोणता देश आहे किंवा पहिल्या 5 देशांचा क्रम लावा असं विचारलं तर अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी आणि स्वीडन हे पहिले 5 देश आहेत. हे लक्षात ठेवायचं. प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या US चेंबर ऑफ कॉमर्सच्या जागतिक बौद्धिक संपदा अहवाल 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? भारताचा रँक कितवा आहे? 42वा रँक. 23 मध्ये पण 42वाच होता, 24 मध्ये पण 42वाच आहे. संपले. लक्षात आले सगळे अहवाल काय आहेत? आता यानंतर आपण महत्वाच्या अहवालाकडे प्रवेश करतो. तो अहवाल समजून घ्यावा लागणार आहे, शांतपणे विचार करावा लागणार आहे, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. मग तो अहवाल कोणता आहे त्याचा आपण विचार करूया. याला जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक WIPI अहवाल असं म्हणतात. वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडिकेटर्स WIPI 2024चा अहवाल आहे. लक्षात आलं? वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडिकेटर्स जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक WIPIचा अहवाल 2024. लक्षात आलं? आता याचा आपल्याला विचार करायचा आहे. एक एक विधान व्यवस्थित समजावून घ्यायचे. जागतिक स्तरावर भारत कोणत्या स्थानी आहे? पेटंट घेतो की नाही आपण? बौद्धिक संपदा पेटंट घेतो. पेटंट संबंधी असणारा वेगवेगळ्या पेटंटमध्ये जागतिक स्तरावर भारताचं स्थान काय आहे हे या अहवालामधून आपल्याला कळतं. पेटंट किती वर्षासाठी दिलं जातं हे आपल्याला इथून कळतं. कोणत्या प्रकारचं पेटंट किती वर्षासाठी असतं हे आपल्याला या अहवालामधून लक्षात येईल. आता आपण एकेकाचा विचार करूयात. यांनी काय सांगितलं? सुरुवातीला इंडस्ट्रियल डिझाईन संबंधी सांगितलं. इंडस्ट्रियल डिझाईनचा जर विचार केला, औद्योगिक डिझाईनचा जर आपण विचार केला तर भारतानं जागतिक बौद्धिक संपदा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीच्या क्षेत्रामध्ये जगातील 10 प्रमुख देशांमध्ये स्थान मिळवलं आहे. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात आली आपल्या. कुठे? इंडस्ट्रियल डिझाईन याच्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजेच औद्योगिक डिझाईनच्या जागतिक बौद्धिक संपदा क्षेत्रामध्ये जगात
10 प्रमुख देशांमध्ये भारताचं स्थान आहे. हे विधान कळालं का? पहिला मुद्दा तुम्हाला कळाला, भारताचं स्थान. ठीक आहे. आता महत्वाचे मुद्दे. आता काय म्हणतोय अहवाल? अहवाल म्हणतोय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे जागतिक बौद्धिक संपदामध्ये भारतानं लक्षणीय प्रगती केली. पहिली गोष्ट म्हणजे भारताची प्रगती चांगली आहे. लक्षात आलं? एखादा पालक एखाद्या शाळेमध्ये गेला आणि तो मुलगा खरंच हुशार असला तर आपण काय म्हणतो? तेव्हा शिक्षक पालकांना काय सांगतात? हा मुलगा हुशार आहे. इथे तीच प्रगती जागतिक स्तरावर भारताची आहे. काय? जागतिक बौद्धिक संपदामध्ये भारतानं लक्षणीय प्रगती केली आहे असं या अहवालानुसार सांगितलं जात आहे. त्यानंतर पहा, पेटंट, ट्रेडमार्क, औद्योगिक डिझाईनसाठी शीर्ष 10 देशांमध्ये भारताने स्थान मिळवलं. इंडस्ट्रियल डिझाईन, पेटंट आणि ट्रेडमार्क याच्यामध्ये जगातले जे प्रमुख 10 देश आहेत वरच्या स्थानावरच आहे, त्याच्यामध्ये भारतानं स्थान प्राप्त केलेलं आहे. हे आपल्या लक्षात येत आहे. ठीक आहे. आता जागतिक स्तरावर भारत कितव्या क्रमांकावरती ते हे पण सांगितलं. 64,480 पेटंट अर्जांसह भारत आता जागतिक स्तरावरती 6व्या क्रमांकावरती आहे. इथं आपल्याला कळतं शीर्ष 10 देशांमध्ये स्थान मिळवलंय असं आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं कितवा क्रमांक, तर 64,480 पेटंट अर्जांसह भारत आता जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावरती? 6व्या क्रमांकावरती आहे. लक्षात आलं? पुढे पहा. यापैकी हे जे आपण म्हणतोय 64.480 पेटंट यापैकी 55.2% म्हणजे अर्ध्याहून जास्त अर्ज देशांतर्गत अर्जदारांकडून आलेले आहेत. लक्षात आलं? शिवाय आणखी काय सांगता येईल? भारतानं मागील वर्षाच्या तुलनेत 2023 मध्ये किती पेटंट जास्त मंजूर केले? तर 149.4% जास्त पेटंट मंजूर केलेले आहेत. भारतानं मागील वर्षाच्या तुलनेत 2023 मध्ये किती जास्त पेटंट मंजूर केले? तर 149.4% जास्त पेटंट मंजूर केले. शिवाय भारताच्या इंडस्ट्रियल डिझाईन क्षेत्रामध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झालेली आहे. भारताच्या इंडस्ट्रियल डिझाईन क्षेत्रामध्ये अर्ज जे आलेले आहेत त्या अर्जांमध्ये सुद्धा वाढ घडून आली आहे. 36.4% वाढ घडून आलेली आहे. त्यानंतर काय सांगितलंय? ट्रेडमार्क फायलिंग मध्ये काय सांगितलंय पहा. 2023 मध्ये भारतातील ट्रेडमार्क फायलिंग मध्ये 6.1% वाढ होईल आणि ट्रेडमार्कच्या बाबतीमध्ये भारत जगामध्ये 4थ्या क्रमांकावरती आहे हे सांगितलंय. ट्रेडमार्कच्या बाबतीमध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावरती? 4थ्या क्रमांकावरती. आपण या ठिकाणी 6वा क्रमांक जो म्हटलाय ते पेटंटच्या अर्जाचा विचार केला तर जागतिक स्तरावर भारत कितव्या क्रमांकावरती? पेटंटचे जे अर्ज आलेत त्या बाबतीत भारत कितव्या क्रमांकावरती आहे? 6व्या क्रमांकावरती. आणि या ठिकाणी आपण काय म्हणतात की ट्रेडमार्कच्या बाबतीमध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावरती? ट्रेडमार्कच्या बाबतीमध्ये भारत जगात 4थ्या क्रमांकावरती. लक्षात आलं? आणि हे लक्षात ठेवा, भारताचं ट्रेडमार्क कार्यालय आता जगभरामध्ये सक्रिय ट्रेडमार्क नोंदणीमध्ये 2ऱ्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवा. 2018 आणि 2023 दरम्यान पेटंट आणि औद्योगिक डिझाईन ऍप्लिकेशन्स दुप्पट झालेली आपल्याला दिसून येते. आणि ट्रेडमार्क फायलिंग मध्ये किती टक्के वाढ झाली? तर 60% वाढ झालेली आहे. तशा प्रकारे हे काही महत्वाचे मुद्दे आपल्याला या अहवालाच्या बाबतीत लक्षात ठेवावे लागतात. आणि सोपं आहे, थोडासा विचार करायचा आहे फक्त. आपण काय केलंय? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जागतिक बौद्धिक संपदेच्या बाबतीमध्ये जगामध्ये लक्षणीय प्रगती केली. पहिली गोष्ट प्रगती चांगली हे लक्षात ठेवायचं. दुसरं आपण म्हणायचं की पेटंटचा विचार केला, ट्रेडमार्कचा विचार केला, इंडस्ट्रियल डिझाईनचा विचार केला तर जगातील 10 प्रमुख देशांमध्ये भारताचं स्थान आहे हे आपल्या लक्षात आलं. त्याच्यानंतर आपण म्हटलं भारतामध्ये जे पेटंट अर्ज आले त्या पेटंट अर्जांचा जर विचार केला तर भारत जगामध्ये 6व्या क्रमांकावरती आहे हे आपल्या लक्षात आलं. शिवाय आपल्या लक्षात आलं की हे अर्जांपैकी निम्म्यापेक्षा जास्त अर्ज कशात? तर देशांतर्गत अर्जदारांकडून आलेले आपल्याला दिसून येतात. शिवाय
आपण असंही म्हणतोय की भारतानं मागील वर्षाचा जर विचार केला तर मागील वर्षाच्या तुलनेमध्ये किती जास्त पेटंटचे अर्ज मंजूर केलेत, तर 149.4% अधिक पेटंट मंजूर केलेलं आहे. त्यानंतर आपण असं म्हटलं की भारताचे इंडस्ट्रियल डिझाईनचं क्षेत्र जे आहे त्यात लक्षणीय वाढ आपली घडून आलेली दिसते. त्याच्यानंतर ट्रेडमार्कचा आपण विचार केला पहा. ट्रेडमार्कच्या बाबतीमध्ये आपण काय म्हणतात, 2023 मध्ये भारतातील ट्रेडमार्क फायलिंग मध्ये वाढ झाली का कमी झाली आहे? वाढ झाली. किती झाली आहे? 6.1%. ट्रेडमार्कच्या बाबतीमध्ये भारत जगामध्ये कितव्या क्रमांकावरती आहे? 4थ्या क्रमांकावरती आहे. अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि ट्रेडमार्क कार्यालय, भारताचं ट्रेडमार्क कार्यालय आता जगभरामध्ये सक्रिय ट्रेडमार्क नोंदणीमध्ये 2ऱ्या क्रमांकावरती आहे, हे आपण पाहिलं. तर हे महत्वाचे मुद्दे आपण अभ्यासले. आता हे थोडंसं माहिती करून घेऊया. जे महत्वाचे मुद्दे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते आपण अभ्यासले. याच्याविषयी थोडी काही माहिती आपण घेऊयात. पेटंट, ट्रेडमार्क आणि औद्योगिक डिझाईन हे बौद्धिक संपदेचे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचे वेगवेगळे पैलू आहेत असं सांगितलं. ही कायदेशीर साधनं व्यवसायांना त्यांच्या निर्मितीतून नफा मिळवण्यात मदत करतात. पेटंट आता काय लक्षात घ्यायचं, हे आपण वरती जे पाहिलं ते थोडंसं डोक्यातनं काढून टाका. आता इथं लक्ष द्या. पेटंट म्हणजे काय? तुम्ही एखादा शोध लावला तर त्या शोधाला सिक्युरिटी मिळणं गरजेचं असतं, संरक्षण मिळणं गरजेचं असतं. आणि मग संरक्षण मिळालं तर मग त्या संरक्षणामुळे काय होतं, त्याचे हक्क तुम्हाला प्राप्त होतात आणि कोणतीही समस्या पुढे निर्माण होत नाही. आणि मग पेटंटचा कालावधी किती असतो ते लक्षात ठेवायचं. पेटंटचा कालावधी 20 वर्षांचा असतो. काय लक्षात ठेवाल? तुम्हाला विधानांमध्ये विचारलं पेटंटचा कालावधी किती असतो, तर 20 वर्षांचा असतो. ठीक आहे. ट्रेडमार्क, आता ट्रेडमार्कचा कालावधी किती असतो बघा. पेटंटचा कालावधी 20 वर्ष, ट्रेडमार्कचा कालावधी किती असतो? 10 वर्ष. आणि अतिरिक्त शुल्क जर तुम्ही भरलं तर ते 10 वर्षांसाठी वाढवलं पण जाऊ शकतं. अशा प्रकारे ट्रेडमार्क म्हणजे काय? तुमचा लोगो असेल, तुमचे काही शब्द असतील विशिष्ट पद्धतीने लिहिलेले, किंवा तुमचं एखादं चिन्ह असेल तर ते झालं तुमचा ट्रेडमार्क. तर ट्रेडमार्कला कालावधी 10 वर्ष, अतिरिक्त शुल्क भरलं तर 10 वर्षांसाठी वाढवलं सुद्धा जाऊ शकतं. लक्षात आलं? पेटंटला कालावधी 20 वर्ष, ट्रेडमार्कचा 10 वर्ष, अतिरिक्त शुल्क भरलं तर 10 वर्ष वाढवून मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर औद्योगिक डिझाईन याचा कालावधी किती असतो? इंडस्ट्रियल डिझाईनचा कालावधी किती असतो? इंडस्ट्रियल डिझाईनचा विचार केला तर 10 वर्ष प्लस 5 वर्ष एवढा कालावधी असतो. आता पेटंटचा कालावधी किती आपण विचार केला, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल डिझाईनचा आपण विचार केला, आणि ट्रेडमार्कचा कालावधी किती? पेटंटचा किती? 20 वर्ष. ट्रेडमार्कचा कालावधी किती आहे? 10 वर्षांचा आहे, आणि अतिरिक्त शुल्क भरलं तर 10 वर्ष वाढवून मिळेल. त्यानंतर आपण पाहिलं औद्योगिक डिझाईनचा कालावधी किती? 10 वर्ष प्लस 5 वर्ष म्हणजे 15 वर्ष असेल. तशा प्रकारे हे याचे कालावधी आहेत. संभाव्य प्रश्न पहा. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? पेटंटचा कालावधी 20 वर्ष आहे का विधान? अशा प्रकारे विधाने येते. जागतिक बौद्धिक संपदा दिवस 26 एप्रिल रोजी साजरा केला जातो. कधी सांगितलं होतं मी तुम्हाला? 26 एप्रिलला साजरा केला जातो का? तर मग हे लक्षामध्ये ठेवायचं. आता योग्य उत्तर निवडा. कोणतं विधान बरोबर आहे? 1 आणि 2 हे लक्षात आलं? तशा प्रकारे हे आपले काही महत्वाचे अहवाल आपण पाहिले, आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा पण अहवाल आपण पाहिलेला. अशा प्रकारे हे अहवाल लक्षात ठेवायचे. आणि आजचा आपला शेवटचा अहवाल, ग्लोबल डिप्लोमसी इंडेक्स कोणी जाहीर केलाय? लोवी इन्स्टिट्यूटने जाहीर केलाय. या अहवालानुसार इतर कोणत्याही देशाच्या तुलनेमध्ये भारत हा आपल्या राजनैतिक नेटवर्कचा सर्वात वेगाने विस्तार करणारा देश आहे. आपण इतर देशांबरोबरचे संबंध वाढवतोय का? वाढवतोय. सगळ्या देशांना मित्र बनवून घेतोय का? मित्र बनवून घेतोय. मग आपण काय करतोय? ग्लोबल डिप्लोमसी इंडेक्स नुसार काय आहे? तर अलीकडच्या कालावधीमध्ये जर विचार केला 2014 नंतर नरेंद्र मोदी ज्यावेळी सत्तेवर आले त्यावेळी इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत भारत हा आपल्या राजनैतिक नेटवर्कचा सर्वात वेगाने विस्तार करणारा देश आहे असं म्हटलं गेलं. निर्देशांकामध्ये भारताला कितवं स्थान दिलं गेलेलं आहे? 11वं स्थान दिलं गेलेलं आहे.
2023 मध्ये भारत कितव्या स्थानावरती होता? 12व्या स्थानावरती होता. परदेशात सर्वाधिक राजनैतिक पदे असलेले देश कोणते आहेत? चीन पहिल्या क्रमांकावरती आहे व्यापारामुळे, दुसऱ्या क्रमांकावरती अमेरिका आहे, तिसऱ्या क्रमांकावरती तुर्की आहे, चौथ्या क्रमांकावरती जपान, पाचव्या क्रमांकावरती फ्रान्स आणि 11व्या क्रमांकावरती भारत. 194 देश. सर्वाधिक राजनैतिक पद. आता हे वाढत चाललेत, आणखी देशाचा क्रमांक वरती येईल. तशा प्रकारे हा ग्लोबल डिप्लोमसी इंडेक्स आहे. निर्देशांकामधील भारताचं स्थान 11वं, मागच्या वर्षी ते 12वं होतं. संभाव्य प्रश्न, ग्लोबल डिप्लोमसी इंडेक्स नुसार परदेशात सर्वाधिक राजनैतिक पदे असलेल्या देशामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? 8वा, 9वा, 11वा, 12वा. कितवा क्रमांक लागतो? काय म्हटलेलं होतं आपण? 11वा क्रमांक लागतोय, म्हणजे तिसरा ऑप्शन आपला असणार आहे. गेल्या वर्षी 12वा होता, या वर्षी 11वा आहे. अशा प्रकारे आजचे हे आपले अहवाल जर तुम्ही समजावून घेतले तर 4-5 दिवसामध्ये तुमचे सगळे अहवाल संपतील आणि तोंडपाठ होतील. कसाही प्रश्न विचारला तर आपण विचार करतोय, तर हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे झाले आपले सगळे अहवाल. मग या ठिकाणी आज आपलं लेक्चर संपतं. हे सगळे अहवाल व्यवस्थित तयारी करा. यानंतर मग आपण पुढच्या भागामध्ये काही नेमणुका वगैरे अभ्यासूयात, की जेणेकरून ते लेक्चर फक्त 15-20 मिनिटाचं असेल, पण ते रोज केले पुढचं लेक्चर तर ते तुमच्या काही नेमणुका ज्या आहेत महत्त्वाच्या तर ते तुमच्या 5-6 दिवसामध्ये संपून जातील. तर या ठिकाणी आज आपण थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.